आणि आता एक महत्त्वाची बातमी बघूयात। राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय। कारण उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपली आहे। तसंच या निवडणुकीत आम्ही कोणताही अतिरिक्त उमेदवार देणार नसल्याची घोषणाही शिंदेंनी केली आहे। त्यामुळे 10 जणांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणं आता बाकी आहे। या निवडणुकीत भाजपकडनं 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। भाजपकडनं विवेक कोल्हे, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, संजय भेंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे। तर काँग्रेसमधनं भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांच्या विधान परिषदेचा 4 वर्षांचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांनी राजीनामा देत काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता। आता त्याच जागेसाठी त्यांनी पुन्हा अर्ज भरलाय। तर दुसरीकडे शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंनी विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केलाय। अर्ज भरण्याच्या 2 तास आधीच कडूंनी शिवसेनेत प्रवेश केला। लगेचच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। यासह राष्ट्रवादीकडनं झीशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर महाविकास आघाडीच्या वाटेला आलेल्या एका जागेवर अंबादास दानवे यांनी अर्ज भरलाय। त्यांना काँग्रेसनंही पाठिंबा दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।